प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण शॉक फ्लोइंग मल्टीपर्पज इंजुरी असे सांगण्यात आले आहे। यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाला असा आरोप आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने करण्यात येतोय। मात्र पोलिसांनी सोमनाथाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असा दावा केलाय। सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती, पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगर येथे पाठवला। त्यानंतर या ठिकाणी शवविच्छेदन झाले। आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशी याचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद झाले आहे। यावेळी घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला, त्यामुळे रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। तसेच या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पडल्याचे बघायला मिळाले। परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे। आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता। या ठिकाणी शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अखेर सोमवारच्या दुपारी घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले। यानंतर प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यावेळी घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला, त्यामुळे रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। तसेच सोमनाथाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करताना त्याच्या आईने आपल्या मुलाविषयी प्रतिक्रिया दिली। तो एक लॉचा विद्यार्थी होता, त्याला शिकून वकील व्हायचं होतं, मात्र माझ्या मुलाचा अमानुष बळी या पोलिसांनी घेतला असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला। माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं त्यांनी म्हणत होते ना, संविधान मानत होतं माझं पोरग, संविधान वाचित होतं। एवढ्या पुस्तक आहेत माझ्या लेकराचे, घरामधून निघून माझ्या लेकराला उचलून निघून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले। ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसाने नेलंय त्या माणसाला सजा पाहिजे, शिक्षा द्यावं त्या माणसाला। सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एका शहीद जवानाच्या अंत्यसंस्कार यात्रेसारखे स्वरूप सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंत्ययात्रेला आले होते। परभणी घटनेच्या निषेधार्थ संविधानप्रेमी रस्त्यावर उतरले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद करण्यात आल्या। याचे पडसाद ठिकठिकाणी उमटताना पाहायला मिळाले। महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळाला। कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तसेच दंगल नियंत्रण पथक, राखीव पोलीस दल ठिकठिकाणी दाखल झाले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ बंद दरम्यान राज्य महामार्ग अडवण्यात आला। मुंबईसह बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आला असून व्यापाऱ्यांनीही याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत घटनेचा निषेध केला आहे। तसेच योग्य पावले न उचलल्या गेल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशाराही त्यांनी दिला। पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाहीये।
एक भाग. त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे, पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते, कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता, ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे अस्त्र मारलेला आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे, याची असं आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला, म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला असं मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता, पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीला बळी ठरला. प्रकरणातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून स्वतंत्र चौकशी करावी असे देखील त्या म्हणाल्या. काल परभणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला कोण आहे? नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी. सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्याजवळ आहेत. PCR झाला सोमनाथ सूर्यवंशीचा. ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण, काय पद्धतीचा मार लागलाय, ही कोणती अमानुष पद्धत होती? PCR मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला, तुमचा नाकर्तेपणा झाकला. पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात. त्याच्या डोक्यावर मार असतो, त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो, त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो, आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला MCR होतो. MCRच्या नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी? हा लॉचा स्टुडंट आहे. हा होता का तिथे? नाही. हा तिथलं व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करत होता. पोलीस एकाला बेदम मारहाण करत होते, आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. का रेकॉर्ड करत होता? त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची? हा लॉचा स्टुडंट आहे. हा लॉ 3rd इयरचा स्टुडंट आहे. लॉ 3rd इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे, हे इल्लीगल चाललेलं आहे, म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली, आणि त्याला PCR होतो. इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते. मारहाण करणारे अधिकारी आहेत PI शरद मरे, PSI तुरनर, LCBचे PI श्री गोरगान. मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे. मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला. होय, आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण, नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय. तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे? तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे? तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना? तर मग PI शरद मरे, PSI तुरनर, LCB PI गोरगान या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत. हे 3 अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत, आणि या 3ही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे. परभणी प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पडल्याचे आज बघायला मिळाले. विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. मात्र दुसऱ्या दिवशी देखील बऱ्याच विषयांना घेऊन सभेत गदारोळ झाला. आज विरोधी पक्ष बऱ्याच विषयांना घेऊन आक्रमक होताना बघायला मिळाला. अधिवेशनात परभणी येथील घटनेचा निषेध, माजी सरपंच यांच्या हत्या प्रकरणाचाही विषय उचलला गेला. सभागृहात विरोधकांच्या वतीने गदारोळ करण्यात आला, तसेच सभेवर बहिष्कारही टाकण्यात आला. करायचं काय? या कुणी सरकारचं करायचं काय? या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. परभणी येथील घटनेतील अटक आरोपी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आंबेडकरी नेत्यांनी दुःख व्यक्त करत पोलिसांच्या कृत्यांवर निषेध व्यक्त केला आहे. तसेच संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचीही मागणी आंबेडकरी नेत्यांनी अधिवेशनात आज मांडली. आज सभागृहाचा दुसरा दिवस. शोक प्रस्ताव झाला
आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही, उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडतं आहे, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, संविधानाचा अपमान होतो आहे, पोलीस कोठडीमध्ये पोलीस मारहाणीमुळं सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो, सोमनाथ सूर्यवंशींचा, आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही. त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं. या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत. तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली, काय घडली. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो. विजय वाकोडे जे लोकनायक आहेत, दलित पॅंथरचे नेते, ते शांतता प्रस्थापित करत होते. ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली, जबरन केली, बेदम घराघरातनं काढून बौद्ध वस्त्यातनं लोकांना मारलं, कोमिंग ऑपरेशन केलं, त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती. हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधित चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना, सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं, आम्हाला बोललं दिलं जात नाही. तसेच परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही. सोमनाथ लॉचा विद्यार्थी होता, तो न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो, ही अजूनच गंभीर बाब आहे. तो मेला की त्याला मारण्यात आले हे पोस्टमॉर्टम झाल्यावर समजूनच आले, पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न उपस्थित राहतो. असा आरोपही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे. अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही, अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो. सरकार शांत आहे. दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही. कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला? सोमनाथ घुले. सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो. खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली ते मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा, या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच. परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाही. आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू असं नसतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही. तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली. आम्ही बसलो आणि बाहेर आलो. सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं. महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा. आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलंय आणि पुढच्या आठवड्यात जर याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत. तसेच आज अधिवेशनात असलेल्या आंबेडकरी नेत्यांनी संबंधित घटनेचा निषेध व्यक्त करत आपला रोष व्यक्त केलाय आणि अधिवेशनाच्या आजच्या कामकाजावर त्यांनी बहिष्कार टाकला. त्याबाबत प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिल्या. अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि परभणी आणि बीडमधील ज्या घटना घडल्या
त्या घटनेसंबंधी सरकारने 101 द्वारे चर्चा घ्यावी अथवा स्थगन प्रस्ताव द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आग्रह धरला, परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षाची कुठचीच बाजू ऐकून घेतली नाही. स्थगन तर फेटाळ, परंतु 101 ची चर्चा आज घ्यावी असा आमचा आग्रह होता, तो देखील सरकारने घेतला नाही. त्यामुळे आम्ही वॉकआउट केलं. नाही, देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे, दाखल झाला पाहिजे, कारण संविधानाचा अपमान म्हणजे समस्त हिंदुस्थानचा देशाचा अपमान आहे. कारण हा देश संविधानावर चालतोय. संविधान हा जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही ग्रंथापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ मानतो आम्ही त्याला. आमच्यासाठी एक कवच आहे. या देशातील बहुजनांचं सुरक्षा कवच काय आहे? लोकशाहीचं सुरक्षा कवच काय आहे? तो संविधान आहे. आदिवासी, दलित, ओबीसी, बहुजन समाजाचं सुरक्षा कवच काय असेल तर तो संविधान आहे. आणि त्याचा अपमान होताना कोणी डोळे बंद करून बघू शकत नाही. अपमान करणारा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी असणार. परभणी में जो संविधान की घटना हुई थी उसमें जिसने आंदोलन किया था सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता, जो बड़ा अच्छा कार्यकर्ता था, जेल में उसकी मृत्यु हुई है. उसका जेल में उसकी मृत्यु हुई है, जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है, जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शॉक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ. इसका मतलब इसको मारहानि हुई, इसकी वजह से इसका मृत्यु हुआ, ये स्पष्ट है. उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया गया, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा गुट के कार्यकर्ता है, वाल्मीकि करार नाम का एक नेता जो धनंजय जी मुंडे इनका नजदीकी नेता है, उसका उसमें सहभाग है. इस प्रकार भले भीड़ की घटना हो, बड़े परभणी की घटना हो, इसमें सरकार डायरेक्ट जिम्मेदार है, इन्वॉल्व है, और इसके लिए महाविकास आघाडी ने आज आंदोलन की भूमिका ली है. परभणीमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता, विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर शांततेच्या मार्गानं बंद पुकारण्यात आल्या होता. पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज किंवा लाठीचार्जमुळे जशा प्रकारचा एक विद्यार्थी जो की LLBचं शिक्षण घेत होता, ज्याचं नाव सोमनाथ, या विद्यार्थ्याचं सूर्यवंशीचं अमानुष अशा लाठीचार्जमुळं आज PM रिपोर्ट आलेला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आम्ही तिथं नाही, आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो पोस्टमार्टम रिपोर्ट आम्ही पोस्टमार्टम केलं. त्या रिपोर्ट आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शॉक आणि मल्टिपल इंजुरीज म्हणजे त्याला मारहाण झाली होती आणि इतकी अमानुष मारहाण झाली की त्याचा मृत्यू झाला. याची संपूर्ण चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली त्या पोलीस अधिकाऱ्याचं आम्ही म्हणाल की त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे हाऊस चालू देणार नाही, अशी प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. आणि या राज्यामध्ये न्याय व्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे. गुन्हेगारावर कसल्या प्रकारचं वचक या सरकारचं राहिलेलं नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सदन आम्हाला चालू द्यायचं नाही.